परिवाराच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। श्रीडा सत्संग परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। परममंगलमय असा परमपवित्र त्या ठिकाणी श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारची व्रतवैकल्य आणि त्याचबरोबर सण त्या ठिकाणी येत असतात आणि त्या संबंधीचे बरेचसे आपण व्हिडिओ त्या ठिकाणी मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेले आहोत। तर आज आपण महत्त्वाचं म्हणजे ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि सगळेच जण म्हणजे जे वैष्णव आहेत आणि त्याचबरोबर कोणीही असो, शाक्त असो, वैष्णव असो, गाणपत्य असो, कोणीही असो, तर तो प्रत्येक जो भगवंताला मानणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे तो भगवान गोपालकृष्णांच्या अवताराची वाट त्या ठिकाणी पाहत असतो, म्हणजे जन्माष्टमीची वाट पाहत असतो। तर असा त्या ठिकाणी पुण्यमय असलेला जो पर्वकाळ आहे तो पर्वकाळसुद्धा ह्या श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी येतो। तर चला तर आता आज आपण ह्याच जन्माष्टमीच्या संबंधित त्याचबरोबर ही जन्माष्टमी कधी आहे, त्याची तारीख नेमकं कोणती आहे आणि ते सुद्धा आज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। तर सगळ्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघावा आणि आवडल्यावर शेअर करावा, त्याचबरोबर लाईक शेअर करावं। आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारावेत। तर चला आपण बघूया। तर साधारण हे जे जन्माष्टमी आहे, ही जन्माष्टमी त्या ठिकाणी भारतीय वेळेनुसार त्या ठिकाणी पंचांगानुरूप 6 तारखेला त्या ठिकाणी आहे आणि 6 तारखेला त्या ठिकाणी ह्या वर्षीचा जो योग आहे तो विशेष योग ह्या ठिकाणी होतो आहे। कसा योग होतो आहे तर भगवान गोपालकृष्णांचा जो अवतार झाला तो अवतार त्या ठिकाणी रोहिणी नक्षत्रावर त्या ठिकाणी झाला आणि त्याचबरोबर त्या दिवशी बुधवार त्या ठिकाणी होता, कृष्ण पक्ष होता, श्रावण महिना होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून जेव्हा केव्हा अष्टमी तिथीला ज्या दिवशी रोहिणी नक्षत्र येतं त्या दिवशी जयंती व्रत योग हा तयार त्या ठिकाणी होत असतो, म्हणून ह्या वर्षी तो योग तयार होतो आहे, म्हणजे बरोबर जन्माच्या वेळेला रोहिणी नक्षत्र त्या ठिकाणी असतं, तर जयंती त्या ठिकाणी व्रत योग तयार होतो आहे। आता त्याचबरोबर आपल्याकडे विशेष म्हणजे जन्माष्टमीचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे, कारण भगवान गोपालकृष्ण हे पूर्ण अवतार त्या ठिकाणी म्हणजे जे परब्रह्म आहे, ज्याला आपण उघडं परब्रह्म त्या ठिकाणी म्हणतो, जे निर्गुण स्वरूप आहे ते पूर्ण जसोच्या तसं पूर्ण कलांनी युक्त असं भगवान गोपालकृष्ण ह्या पृथ्वी तलावर ते अवतीर्ण त्या ठिकाणी झाले। आणि आपल्या सगळ्यांना माहिती ते कशासाठी अवतीर्ण झाले तर धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन किंवा यदा यदा ही धर्मस्य गीता आपल्याला सांगते आणि त्या ठिकाणी अनेक प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी देता येऊ शकतात। तर भगवंताचं जे अवतार आहे ते अवतार कशासाठी तर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, अनेक आदर्श एक चांगला आदर्श ठेवण्यासाठी भगवान अवतीर्ण होत असतात आणि त्या भगवान गोपालकृष्ण आदर्श आणि त्यांचं जे चरित्र आहे ते अद्भुत त्या ठिकाणी आहे आणि त्या अद्भुत चरित्राने संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी वेड लावलेलं आपल्याला पाहायला सापडतं। तर असं जन्माष्टमीचं व्रत, हे जन्माष्टमीचं जे व्रत आहे हे आता हे व्रत सांगितलेलं आहे। कसं व्रत आहे तर हे एकादशीसारखं व्रत त्या ठिकाणी करावं। जो जन्माष्टमीचं व्रत करतो म्हणजे उपवास करतो त्याला 12 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये 5 विशेष पर्व त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, म्हणजे ह्या 5 व्रताचं व्रत त्या ठिकाणी त्याचं आचरण आपण केलं पाहिजे आणि त्याचं नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी सुंदर असं वर्णन आपल्याला पाहायला केलेलं आहे, ते पाहायला सापडतं। तर पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री असं आपल्याकडे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला नाही कोणतं त्या ठिकाणी व्रत करता आलं तर ह्या 5 व्रत केलेच पाहिजे आणि विशेष जन्माष्टमीचं व्रत त्या ठिकाणी केलं पाहिजे। आता हे जन्माष्टमीचं व्रतात कसं करावं तर एकादशीसारखं त्या ठिकाणी करावं, म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूर्ण उपवास करावा। उपवास केल्याच्या नंतर संध्याकाळी, सायंकाळी म्हणजेच मध्यरात्री त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्णांचा त्या ठिकाणी अवतार म्हणजेच जन्म करावा। मग आता बऱ्याच वेळेला असं असतं की जन्माच्या वेळेला नेमकं
काय करावं? तर साधी गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन्माच्या वेळेला आपलं प्रमुख आपल्याला शास्त्रानं असं सांगितलेलं आहे की भगवंताच्या गुणांचं वर्णन करावं, म्हणजे कीर्तन नामसंकीर्तन करावं, कीर्तन करावं किंवा भगवंताची कथा ऐकावी अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. तर मग अशा वेळेला जर आपल्याकडे असं आहे की जो जन्माचा, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महिनाभर त्या ठिकाणी हरिविजय वाचण्याची पद्धती त्या ठिकाणी आहे. तर हरिविजय ग्रंथ वाचत असाल तर त्याच्यामध्ये जो भगवान गोपालकृष्णांचा अवताराचा जन्म आलेला आहे, अवताराचा जो अध्याय आलेला आहे, त्या अध्यायाचं पठन करून संध्याकाळी त्या ठिकाणी मध्यरात्री जन्म करावा. त्याचबरोबर संतांनी जे अभंग जन्माचे अभंग ज्या ठिकाणी लिहिलेला आहे, तो जन्माचा अभंग बडून भगवंतावर पुष्पवृष्टी करावी, तो गुलाल उधळावा, अशा पद्धतीनं जन्म साजरा करावा. त्याचबरोबर कीर्तन करावं, कोणाला कीर्तन येत असेल तर कीर्तन करावं. तर अशा पद्धतीनं अनेक पद्धतीनं आपण जन्म साजरा करू शकतो. आणि मग जन्म, भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी मग जशी आपण भिन्न भिन्न पद्धतीनं, जसं कोणी षोडशोपचार पूजा करतो, कोणी वैदिक मंत्रांनी पूजा करतं, कोणी अभिषेक पूजा करतं, कोणी त्याचबरोबर कोणी पुराणोक्त मंत्रानं करतं, कोणी नाममंत्रानं करतं, कोणी भजन करतं. अशा पद्धतीनं भगवंताची सेवा त्या ठिकाणी करावी. त्याच्यानंतर सुंठवड्याचा प्रसाद आठवणीनं वाटावा. सुंठवडा त्या ठिकाणी द्यायचाच आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून असं हे जन्माष्टमीचं व्रत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हा जन्माष्टमीच्या व्रताबरोबर अजून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे. ती पद्धतमध्ये जन्माष्टमीचं व्रत उपवास तर सगळेच जण करतात, पण त्याचबरोबर आपल्याकडे काही ठिकाणी गोकुळ करण्याची पद्धती त्या ठिकाणी आहे. तर त्याला गोकुळ व्रत असं म्हणतात. म्हणजे सगळं गोकुळ त्या ठिकाणी मातीचं गोकुळ तयार करावं आणि त्याचबरोबर मोठं असं त्या ठिकाणी मोठा पाट घ्यावा किंवा चौरंग घ्यावा, त्याच्यावर सगळं मातीचं गोकुळ त्या ठिकाणी तयार करावं. त्याच्यामध्ये बळीराम असेल, श्रीकृष्ण असतील, त्याच्यामध्ये बरोबर पाळणा तयार करावा, त्याच्याबरोबर सवंगडी तयार करावे, चारी बाजूनं तट तयार करावे, त्याच्याबरोबर दरवाजावर द्वारपाल तयार करावे, रक्षक तयार करावे, त्याच्याबरोबर गायी तयार कराव्या, बैलगाडी तयार करावी किंवा ज्या ज्या काही संसार उपयोगी भांडी आहेत ते करावे. त्याचबरोबर कंस, मामा, पुतना इत्यादीचे क्रूर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तयार करावे. वसुदेव, देवकी असं सगळं तुळशी वृंदावन असं त्या गोकुळामध्ये सगळं तयार करावं. आणि तयार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची विधिवत त्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी करायची आहे. पूजा केल्याच्या नंतर त्यांना दही पोह्यांचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा आहे. त्याचबरोबर सुंठवडा, खोबराचा प्रसाद त्या ठिकाणी वाटायचा त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर असं पूजन करून त्या ठिकाणी खालील तो श्लोक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो देईल, तो श्लोक म्हणायचा त्या ठिकाणी आहे. गायादिभिः किन्नराहौ सततः परिवृता वेशुभीनानि नोदे शृङ्गारदर्शकुम्भप्रवरकृतकरैः किङ्करैः सेव्यमाना पर्यके स्वास्तृतेया मुदितपुरवी पुत्रिणी सम्यगास्ते सा देवी देवमाता जयती सूतनया देवकी कांतरूपा. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भगवंताची पूजा हा श्लोक म्हणून त्या ठिकाणी करायची आहे. तर अशा पद्धतीनं जन्माष्टमीचं व्रत आपल्या आपल्या पद्धतीनुसार, आपल्या परंपरेनुसार त्या ठिकाणी करायचं आहे. आता अजून एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. तर जन्माष्टमी आता नेमकं कधी आहे? आपण जर बघत असाल तर यूट्यूबला सुद्धा अनेक व्हिडिओ असतील किंवा अनेक बातम्या येतात की कुणी म्हणतं 6ला करा, कुणी म्हणतं 7ला करा. त्या ठिकाणी याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो. तर साधी गोष्ट आहे, 6ला जी जन्माष्टमी आहे ती अष्टमी आणि रोहिणी नक्षत्रयुक्त आहे. आणि दुसऱ्या दिवशी जी आहे, तर दुसऱ्या दिवशीची जी आहे तर त्या ठिकाणी सकाळी अष्टमी संपते आहे. तर याच्यामध्ये भेद एवढाच आहे, फक्त त्याच्यात जास्त आपण खोल जाणार नाही आहे. स्मार्त आणि वैष्णव एवढाच भेद त्या ठिकाणी आहे. जर जे स्मार्त आहेत, स्मार्त म्हणजे जे 5 देवांना, म्हणजे ज्या ठिकाणी जे 5 पंचायतन पूजा जे करतात त्यांनी त्या ठिकाणी 6 तारखेला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि जे वैष्णव आहेत, म्हणजे ज्या काही आपल्याकडे वैष्णव परंपरा आपल्याकडे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक वैष्णव मध्वाचार्य, रामानुज परंपरा, रामानंदी परंपरा, त्या अनेक परंपरा आहेत, दिव्य परंपरा. तर त्या ज्या परंपरेचे कुणी जर पाईक असेल किंवा जे अनुग्रहित असतील किंवा त्यांचं जे त्यांचे नियम जे फॉलो करणारे असतील, तर अशा वैष्णवांनी त्या ठिकाणी
दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तसं पंचांगातसुद्धा त्याचा खुलासा दिलेला आहे. श्रीकृष्ण जयंती वैष्णवांची दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्यांची परंपरा म्हणजे आपली गुरु परंपरा कोणती आहे याचा सगळ्यांनी हे करून, म्हणजे आपण स्मारक आहोत का वैष्णव आहोत, आपली परंपरा नेमकं कोणती आहे, तर ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तो निर्णय घ्यायचा आहे. पण सर्वसाधारण त्या ठिकाणी 6 तारखेलाच त्या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा त्या ठिकाणी उपवास करायचा आहे आणि 7 तारखेला त्या ठिकाणी गोपालकाला त्या ठिकाणी असतो तो त्या ठिकाणी करायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जे संत महात्मे झाले, ज्यांनी भागवत धर्माची बांधणी केली आणि जे भागवत धर्माचे पाया झाले, त्यांनी पाया रचला, असे संतश्रेष्ठ कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबारायांचा सुद्धा जन्म श्रावण वद्याष्टमीला म्हणजे गोकुळ अष्टमीचा जन्म ज्ञानेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज दुसरं तिसरं कोणीच नाही आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, साक्षात गोपालकृष्णच त्या ठिकाणी ते आहेत. आणि म्हणून भगवान गोपालकृष्णांच्या बरोबरच आपण ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा त्या ठिकाणी जन्म साजरा करायचा आहे. आणि त्या ठिकाणी असे माऊली ज्ञानोबारायांची सुद्धा जयंती आणि गोपालकृष्ण जयंती असा हा दुग्ध शर्करा योग, त्याचबरोबर हे जयंती व्रत रोहिणी नक्षत्रसुद्धा आलेलं आहे, असा हा सगळा त्रिवेणी संगम योगच त्या ठिकाणी यावर्षी आलेला आहे. तर आपण सगळ्यांनी जन्माष्टमीचं व्रत त्या ठिकाणी करायचं आहे, त्याचबरोबर उपवास करायचा आहे आणि उपवास करून गोपाल काल्याच्या दिवशी तो उपवास त्या ठिकाणी सोडायचा आहे. रात्री कोणीही जन्म झाल्याच्या शिवाय जागरण करायचं आहे. आणि असा भगवान गोपाल कृष्णांचा जो अवतार आहे तो सगळीकडे आनंदमय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. तर सगळ्यांना आपल्याला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. सगळ्यांना रामकृष्ण हरी.